हाय, तर काल आम्ही आमच्या पाठीमागच्या रानात अळंबी शोधायला गेलो होतो. तर त्यावेळेस आम्हाला दुर्मिळ अशी वारुळात उगवणारी चूड अळंबी मिळालेत. तर आज मी त्यांची भाजी करणार आहे. पण त्याआधी तुम्ही ही कशी उगवतात ते बघा. भाजी करण्यासाठी इथे मी अळब्यांचे मोठेच तुकडे करून घेते, कारण एकदम छोटे केले तर ते भाजीत विरघळून जातात. अळब्यांचा हा जो वरचा भाग आहे तर त्याच्या खाली व्यवस्थित चेक करून घ्यायचं, कारण बहुतेकदा याच्यामध्ये छोट्या छोट्या किडी असतात. आणि आता मी यामध्ये उकळलेलं पाणी ओतून यांना 15 मिनिटं असंच झाकून ठेवणार, जेणेकरून वरची एक्स्ट्राची जी माती आहे ती निघून जाईल. त्यानंतर भाजीसाठी इथे मी 4 हिरव्या मिरच्या, 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 टोमॅटो घेतलाय. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला की यामध्ये सगळे बेसिक मसाले घालून घ्यायचे. इथे मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर टाकले. तुम्ही यात 1 पॅकेट मॅगी मसाला पण टाकू शकता. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकलाय. त्यानंतर यात थोडंसं पाणी टाकून या मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. आणि त्यानंतर यात सगळी अळंबी टाकून त्यांना मसाल्यात व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर त्यात 1 तांब्या पाणी ओतून त्यांना व्यवस्थित शिजू द्यायचं. तर आता ही अळंबी व्यवस्थित शिजलेत. तर आता यात चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 कोकम घालून पुन्हा एकदा एक कड काढला की अळंब्यांची भाजी खायला तयार आहे. आणि जर तुम्हाला कोकणात अजून कोणकोणती अळंबी मिळतात हे बघायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर टॅप करून नक्की बघा.